भगवंताने आता या माणसाच्या आतमध्ये ज्ञान घातलं ना, खऱ्या अर्थाने हा माणूस झाला. आता या माणसाला सगळं कळतं. काय खावं, काय प्यावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं राहावं, हे माणसाला सगळं कळतं. पण हे कळून जर माणूस जर चूक करीत असेल तर भगवान सांगतात की बुद्धी देऊन पस्तावा लावा. कशी पण माणसात काय करणार. आता या माणसाचं जीवनामध्ये आधी कर्तव्य जर कोणतं असेल तर पैसे मिळावं नाही. अरे धन जर नशिबात नसेल तर मिळायचंच नाही. दादागिरी कुठपर्यंत, जोपर्यंत पावर येतो शेवटच्या वेळेला त्याला जाक मारायला. तंबूचे एकदा सगळे ताण चुकले आणि तंबू पडला, आता कुणीच पाहत. एकांकी जेवढा झाला मग देवाला हा म्हणतो दाब आहे का. अरे महिनाभर सप्ताह चालला डुकून नाही, पण फक्त लापशी खायला. काल्या दिवशी लापशी खायला आला. एकच दिवस डुकून नाही पाहिजे. काय रथाला काय काय चुकलंय का गाडीला. हे दिवस परत आहे का. आणि म्हणून चार गोष्टी सत्तेच्या चौथी गोष्ट सांगितली, समय सत्य. ज्या माणसाला जीवनातला समय वेळ कळते त्याला म्हणतात माणूस. त्याला म्हणतात समयो न कळे, समयो न कळे काय उपयोग या वेळे. घड्याळ थांबत आहे का. मला सांगा बालपण होतं का नाही. ज्यावेळेला आम्ही तारुण्यात आलो त्यावेळेला बालपण कुठं गेलं. अरे काळाच्या मुखात ज्या वेळेला मी वृद्ध झालो त्यावेळेला तारुण्य कुठे गेलं. काळाच्या मुखात. आणि एक दिवस आपली गच्छंती संपला जीवनाचा. काय केलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन काय केलं प्रश्न विचारला आपल्याला. काय सांगायचं, काय सांगायचं. कपडाला हात लावण्याशिवाय पर्याय नाही. आता माणूस झाला ना, मग महाराज म्हणजे बघ आता तुझं कर्तव्य, तुला आशीर्वादाची गरज आहे. आशीर्वाद देवाचे, आशीर्वाद संतांचे, आशीर्वाद जगाचे, आशीर्वाद सद्गुरूंचे, आशीर्वाद माता पित्याचे. देवाची कृपा भक्तावर होते, संतांची कृपा जगावर होते, जगाची कृपा माणसावर होते, सद्गुरूंची कृपा शिष्यावर होते, आणि माता पित्यांची कृपा आपल्या लेकरावर होते. आई वडिलांची जर कृपा झाली नसती आम्ही इतके राजबिंडे आज पाहायला मिळालं नसतो. आज आम्ही राजबिंडे आहोत. आज आम्ही ऐश्वर संपन्न आहोत. आम्ही आज बुद्धिमान आहोत. ही कृपा कोणची. अरे ही कृपा माता पित्यांची. पण ही कलियुग आहे बाबा. कलियुगाला हे नासवायचं आहे. अजून तर काहीच नाही. आता तर सुरुवात झाली. अजून लय दिवस जायचे. अरे आपले आई वडील ज्या वेळेला विवाहित झाले आणि मग संध्याकाळी एकत्रित बसल्यानंतर ते दोघे चिंतन करतात का उद्या आपल्याला लेकरं होणारे, आणि उद्या लेकरं होणारे. आपला प्रपंच फाटका आहे. आपल्याकडे पोट भरा इतकी जमीन नाही. आपल्याकडं मजा हजा करण्याकरता आपल्याकडे धन नाही. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे कमी आहे. उद्या जर आपल्याला 4 लेकरं झाली तर त्यांचं काय. आणि आपल्या आई वडिलांनी किती लांबचा चिंतन केलं, किती लांबचं चिंतन केलं. अजून व्हायच्यात झाल्यावर ते लांबतात एक प्रश्न अजून व्हायच्यात. आणि मग मर कष्ट केले, मर कष्ट केले. आणि उद्या होणारी आपली लेकरं, आपली संतान, त्यांच्याकरता इस्टेटी कमावल्या, त्यांच्याकरता पैसा कमावला, जमिनी कमावल्या, आणि सुंदर ऐश्वर बनवून ठेवलं. कृपा माता पित्यांची, कृपा माता पित्या. कुणी कमेले याचा पता नाही. कृपा माता पित्यांची. गाड्या घोड्यानो आई वडिलांची कृपा भाकरही नाही मिळाली. जी पैशावाले आहेत ना त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. कारण की त्यांना लय जाती. अरे नालायकांनो हो. त्याच टायमाला जर म्हणजे नळीला नख देऊन मारून टाकलं असतं तर कोणावर कंप्लेंट केली. कोणावर. ऐकायला जरा कमी व्हाय म्हणजे जरा कडाक वाटत थोडस, पण स्वभावच कडक आहे. त्याला विलाज नाही. आपलं काही नाही म्हणजे मी कोणाला देतही नाही काहीच नाही. कारण की ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाळी जेव्हा माझी मित्रमंडळ काय मारता मारेल्या खंडाने मारते लई दिला.
मारतील काय सांगावं हा मारतील. कारण कसं आहे हिंदूंची जे चाललंय ना आपलं हे सगळं हिंदूला कारण आहे. हिंदूच्या नाशाला कारण आहे आणि हिंदूंच्या दैवताची विटंबना हिंदूंनीच चालावं. बाकी पाहिजे बरोबर आहे. आता मला फोन आला म्हणले बाबा त्या मंदिरच्या बाजारामध्ये ती पांडवकालीन विहीर आहे ना तिथं म्हणजे मुस्लिम समाज तिथं नमाज पडायला लागले. नमाज पडायला लागले म्हणजे तेव्हा आता उद्या आंदोलन करायचे म्हणतात तुम्ही आलेच पाहिजे म्हणजे आपल्याला काय समज तिथं मरायचं असेल तिथं आम्ही आता कुठे गेले तुमचे तरुण पुढं वांद्र्याला कापाय नाही का. लक्षात ठेवा 25 वर्ष नाही काही कीर्तन करून अजिबात कमीचा फायदा ना नुसता टाइमपास आहे. गेले आधी तसे अजिबात आगाव म्हणा का नाही. एक 25 वर्षाला काळ नव्हत्या लई भोगावं लागेल लई भोगावं लागेल आणि त्यावेळेला आम्ही सावध म्हणा मग त्यावेळेला आमच्या कोपऱ्यातही काठी नाही काय चालते. अरे तरुण वर्ग आमच्या कीर्तनात दिसत नाही. तरुण वर्ग दस करीत दिसत नाही. पुढे जातात काय आम्हाला आमच्या धर्माची आमच्या संस्कृती अजिबात चालणार नाही. आणि संप्रदायाचा जो नाश होत चाललाय ना तो कीर्तनकारांनीच केलाय बाकी कोणीच नाही. कमी वाढले आता हात कोकणात गेलं कसं आणि कोण खातं कोणाला आणि खायची पाळी आली तर पाळून घेऊ एवढं सोपं नाही ते. होळीचं होळी म्हणतात असे कोण बोलायचं कोणीच नाही बोलायचं. आता ते लातूर रोज मुंबईला पाहता का कोटी रुपयाला बोलावं सांगतो काही आणि योग तुम पिस्तुल्या म्हणले तेव्हा याच्या आमच्या याच्या ते गळ्यात ते पाहिलं म्हणलं आता पिस्तुले काय इथं का बघ स्वप्न आहे बाबा काही उद्योग नाही कशाचा काही उद्योग नाही काय नाही. कीर्तन करायची लाज वाटायला लागली. गेले 7 बाबा वाईकर गेले कुठल्याची बाबा गेली ही जुनी मंडळी तोपर्यंत खूप चांगलं होतं. काही एखादा माऊली वगैरे बाबा आहेत आणि म्हणून थोडी मजा आहे नाही तर काही ज्ञान नाही. आता कडघ्याला त्या दिवशी गेलो सप्ताच उत्तर दिलं सप्ताच उत्तर दिला म्हणजे मुक्त कसं काय दिला. प्रत्येक कीर्तनकार 15,000चे पुढून येण्याच्या पारा करणाऱ्यांना 400 रुपये रोज पंक्ती बाहेरच्या सगळं सप्ताच उत्तर काय तुम्ही गावकरी काय काय. तर मग त्यांना म्हणलं की आता माझ्यासारखा म्हणजे ह्याची यादी केलं नाही पहिला दिवस माझा मग ह्या यादी दे मग पहिल्या कीर्तनकाराचं जे पाकिट आहे ते शेवटपर्यंत असावा किंवा शेवटच्या कीर्तनकाराचं पाकिट आहे ते पहिल्या कीर्तनकारापर्यंत असावा. अरे त्यांची पाकिट मोठ्या आपले काय म्हणजे 12,000 पाकिटात 1,000 रुपये बघा 2,000 कुणी आम्हाला पैसे दिले काय करू आणि मोठ्या मालिकेला तर आमचे कार्यक्रम. देवाची कृपा आहे. बाबा कोणते बाबा हे स्वामी मोहनाने सांगितलं भक्तीचा धंदा करायचा जग तिकडे काही करू आणि जनतेच्या पणाला काही घेणं नाही आपल्याला कुणी काही करू भक्तीचा धंदा करायचा नाही. पण कलियुगात धनाची शक्ती मोठी आहे. पैशाशिवाय काही हलत नाही. कीर्तनकारांना सुद्धा पैशाची गरज नाही असं नाही पण किती गरज आहे की जेणेकरून आपल्या त्यागाला आणि वैराग्याला बाधा निर्माण होईल इतकं नको. पुढे राहिला त्याग भानगडी काही दिसतंय का. अरे वैराग्य पाहायला मिळाली वैराग्य आणि त्याग समाजामध्ये पाहायला मिळाले दोन्ही गोष्टी समाज आणि इथं तर बरं होता हा बाबा लय आवड खावे बाबा एवढं बोलावंच लागायचं रोज कुणी काय आडवं नाही झालं. मी सांगत असतो कुणी एखाद्या चोपर्यंत बसून तर तरीच नाही तोपर्यंत माझा आगाव म्हणा पाहू काय अरे रेडीमेड कापडाचं दुकान आहे बाबा
रेडीमेड कपडे काय पण मागून शिवलेले नसतात पण कोणत्या तरी अंगात बसतात. काय नाही काय नाही. अजून बरं शक्ती उक्ती द्यायला लागली. आता खाली नाव सरी निर्गुणसच्या भागामध्ये भजनच नाही आणि जी भजनं राहिले ना ती फार मौतीच्या भजनापासून सुरुवात आहे. एका एका गावात 3-3 भजनं 3-3 काकडं चाललं. हे वारे पण माणसं आणि वारे संघटना पापाची यामुळे पापाची यामुळे पापाची यामुळे आमचा दोष नाही हा माणसाचा दोष नाही हा कधीचा दोष आहे. संपवायचंय. मी बोलतो म्हणजे काय समाजाला बोलतो मी कधीच सांगतो हे हा कधीला हे संपवायचं. सक्ती उक्ते द्यायला लागली माणसं उक्ते घेणारे गँगी तयार लागले. झाला सत्याचा काळाला बसले घेणारे आले घेणारे. बोला म्हटले बोला. गावकरी म्हणजे हे बघा काकडा तुमच्या हा हरिपाठ तुमच्याकडं कीर्तनाला साथ तुमची काकड्याचं भजन तुमचं नियमाचं भजन तुमचं पाऱ्याला आहे तुम्ही पकवायला आहे तुमचा साथीला आहे तुम्ही. हा हा आम्ही काही पाहणार नाही. बोला बोला. गेल्याने सांगितलं 50,000 घेऊ. अहो म्हणजे आज कसं आमचा समाज नाही गेली अजय गेली. अहो म्हणजे आम्ही म्हणजे अजिबात तोंड्याला. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय तुम्हाला नुसतं बोलायचंय पण आम्हाला डोळं फोडायचं. बोला. ते 50 म्हणजे हे म्हणजे 48 घ्या 2,000 सगळा आलाय. तेवढ्या त्या गावातला गावकऱ्यांचा कारभारी हा तो उशीर आला आणि आल्यानंतर तो मोठा त्रास होता कारण की कारभारी काही वेगळाही त्रास असतो. म्हणजे काय म्हणतोय तो कारभारी आला काय म्हणतोय तो म्हणजे ते म्हणतात 50 तुम्ही किती म्हणता म्हणजे 48 मग गाळा किती आहे म्हणजे 2,000 देऊन टाका पण नको. हा सप्तम ही बनबन आहे ना. अरे काय भाषा मराठी माणसाची हिंदूची. हा बनबन नको. आणि सप्ताह चालू झाल्यावर काम बरी येऊ काय आज शेजारच्या गावची माणसं कार्यक्रमाला जातात आणि यांच्या कारभाऱ्यांची गाठ पडल्यावर रामभाऊ हा कोणा म्हटले अहो आम्ही रोज तुमच्या गावात कार्यक्रम लावतोय. हा आणि मग तुम्ही एकही दिवस दिसले नाही मग रामभाऊ नाही आम्ही त्यांचं सगळं त्यांच्या गळ्यात घातले. तिकडे डुकून बघायचं काम सगळं गळ्यात जमीन जणू काय खंडांनी लागली. हा आणि मग कालेच्या दिवशी यायचं कारभारी कालेच्या दिवशी मग हातात माई घेणार आपलीच लाल करणार. काय उपरे गाण त्या उपरे अजून कुठं नेले होते या रवड्याला होते का अजून